हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार कोल्हापूर ट्रिपचा डे 2 आणि डे 2मध्ये आपण कोणत्या कोणत्या प्लेसेस कवर केल्या, कोणते कोणते ठिकाणं कवर केले ते पण बघायचं आहेत. आणि सकाळची मस्त सुरुवात झालेली आहे आणि आज आहे माघी गणेश जयंती आणि सकाळीच अंबाबाईचं मुखदर्शन घेऊन आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. आणि आता आम्ही आलो आहोत कोल्हापूरच्या प्रसिद्ध अशा बिनखामी गणेश मंदिरामध्ये. चला, आणि इकडे आम्ही आलो तेव्हा गणपती बाप्पाचा मस्त असा अभिषेक चालू होता आणि खूपच मस्त वाटलं. आणि हे मंदिर आहे महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम दरवाजातून चालत 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. म्हणजे खूपच मस्त. हे बघा, सगळं मंदिराला डेकोरेशन केलं, फुलांच्या माळा लावलेल्या आहेत. आणि हे बिनखामी गणेश मंदिर, म्हणजे गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं दर्शन झालं आम्हाला. आणि आता गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत भवानी मंडपामध्ये. आणि इकडे हा बोर्ड लावला आहे की कोल्हापूरमध्ये आपण कोणते कोणते प्लेसेस बघू शकतो. जर तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकतात. हे आहे भवानी मंडप, खूपच सुंदर आहे. इकडे शॉप्स आहेत ते अजून काही उघडले नाही आहेत, पण भवानी मंडपाच्या इकडचं जे बांधकाम होतं दगडाचं ते पण खूपच मस्त आहे. आणि आता आम्ही जातो आहे आणि नंतर आता मी घेतो भवानी मातेचं दर्शन. खूपच सुंदर सूर्याची किरणंही पडतात आहेत, एकदम भारी. आणि हा जर तुम्ही प्रवेशद्वाराचं तुम्ही नक्षीकाम तुम्ही बघू शकतात आहेत, म्हणजे खूपच किती कोरीव आहे. आणि हा जो राजवाडा आहे तिकडे आहे भवानी मातेचं मंदिर, तिकडे आपल्याला जायचं आहे. हे बघा, खूपच ही एक अशी जुनी वास्तू आहे कोल्हापुरामध्ये. दिवसाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनानंतर गणपती बाप्पा, नंतर भवानी आई, म्हणजे खूपच मस्त. आणि पश्चिम दाराच्या समोर जी लेन आहे तिकडे ना सकाळी असे मस्त थालीपीठ, अप्पे यांचे स्टॉल लागलेले असतात. आणि मस्तपैकी आम्ही नाश्ता केला. इकडे 30 आणि 40 रुपयाचा रेट आहे, मस्त. आणि आता आम्ही करतो आहे डे 2च्या ट्रिपची सुरुवात. ती आहे आमचं जे फर्स्ट जे लोकेशन बाळूमाच्या मंदिराने. आम्ही जातो आता आदमापूरच्या दिशेने. म्हणजे बाळूमामांची जेव्हा ती सिरियल लागायची ती मी कलर्सवर बघितलेली आहे. आणि आता ते तेव्हापासून जायची एक इच्छा होती, आदमापूरला जायचं आहे. आणि आदमापूरला जाताना रस्त्यात आम्हाला लागा माऊली बर्फी, म्हणजे इकडे बघू शकता किती मोठ्या प्रमाणावर बर्फी बनवली जाते. लाईव्ह बर्फी बनवताना तुम्हाला दिसेल. आणि एकदम नॅचरल प्रोसेस आहे, ट्रेडिशनल प्रोसेस आहे ही. आणि मस्त गरम गरम बर्फी आम्हाला खायला मिळाली. 100 रुपये काहीतरी होता, पाव किलोचा काहीतरी रेट होता. बघू शकतात तुम्ही, 4 मोठ्या कढया ठेवलेल्या आहेत. खूपच मस्त बर्फी, एक नंबर. तुम्ही पण ट्राय करा. आता आम्ही पोहोचलो आहेत आदमापूरला. आम्ही आमची गाडी पार्किंगची इकडे लावली आहे. पार्किंग म्हणून मला 5 मिनटं चालत यावं लागतं. आणि आता जाऊया आपण मंदिराच्या दिशेने. म्हणजे खूपच भारी. आणि बर्फी तर मस्ट ट्राय होती, तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघू शकता त्यात आम्हाला त्यांनी दुसऱ्या रोडने सोडलेलं आहे. अजून एक गेट आहे या मंदिराचा. आम्ही बॅक साईडच्या गेटने आलेलो आहोत. आणि ही जी समोरची तुम्हाला इमारत दिसते ते एक हॉस्पिटल आहे, जे ट्रस्टकडून चालवलं जातं. इकडे चप्पल स्टँड आहे. आणि मग पुढे आपण मंदिरामध्ये जाऊया. आणि इकडे दुपारी 11:30 ते 2 वाजेपर्यंत अन्न प्रसाद असतो, त्याचा आपण लाभ घेऊ शकतो. हे बघा, हे हॉस्पिटल आहे. आणि ते समोर आम्ही चप्पल स्टँड होता. ह्याच्या समोरून छोटूसा गेट दिसतो, तिकडनं मंदिरात जायचा रस्ता आहे. हा बघा, चला. आणि मला वाटलेलं की आज सॅटर्डे आहे आणि मंदिरामध्ये गर्दी असेल, तसं नाही. आमचं लगेच दर्शन झालं 5 मिनिटात. नाहीतर सॅटर्डे संडे जर तुम्ही कधी आहात तिकडे 1-1.5 तास लाईन असतेच. ते बघू शकतो आम्हाला किती इझिली आमचं दर्शन झालं 5 मिनिटाच्या आतमध्ये. खूपच मस्त दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं. सगळ्यांचं सगळ्या विशेष पूर्ण करू बाप्पा. आणि हे बघा, आता बाळूमामाला आलो आहेत तर भंडारा मिळण्यास
सगळ्यांच्या कपाळाला भंडारा लावायचा असतो आणि इकडे भंडारा कधीच मला पडलेला दिसणार नाही. खूपच मस्त. श्री बाळमा देवालय आदमापूर. संगमरवरी मंदिर आहे आणि इकडे सगळ्यांची काहीतरी विश मागतात, काहीतरी कॉईन चिटकला की असं असतं. आणि आता आम्ही जातोय अन्नछत्रालयाकडे. तर चला, तिकडे ताटं तुम्हाला धुवून घ्यावी लागतात, तिकडे ताटं ठेवलेली असतात. आणि बघू इकडे सगळे प्रसाद वगैरे तुम्हाला मिळून जाईल पुढे. हे बघा शॉप्स. मस्त प्रसादामध्ये भात, आमटी आणि वांग्याची भाजी आणि खीर होती. हे बघा बाळूमामाचं टेम्पल असं हायवेला लागूनच आहे.